ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष करून शाळेतील विद्यार्थिनींना सुरक्षा देण्याच्या उद्देशाने पोलीस दीदी व पोलीस काका उपक्रम प्राधान्याने राबविणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये वसाहतीच्या सुविधा कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी निर्माण करण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शुक्रवार दिनांक 6 तारखेला आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते बोलत होते. पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. हिंगोली जिल्ह्यात ज्या पोलीस स्थानकात संवेदनशील ठिकाण आहेत अशा ठिकाणी विशेष लक्ष देऊन गुन्ह्यांचे प्रमाण कसे कमी करता येईल यावर अधिक भर देण्यात येणार आहे. पोलीस स्थानकांच्या ठिकाणी जुन्या इमारती तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांकरिता निवासस्थानाच्या सुविधा पुरेशा नाहीत. या बाबी लक्षात घेऊन नवीन पोलीस ठाण्यात इमारती व निवास व्यवस्था याकडे लक्षात देऊन नवीन पोलीस ठाण्यात इमारती व निवास व्यवस्था निर्माण करण्याकडे लक्ष दिले जाईल असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील विद्यार्थिनींना संरक्षण देण्याच्या उद्देशाने पोलीस दीदी व पोलीस काका उपक्रम नव्याने हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार शाळांमध्ये जाऊन पोलीस कर्मचारी त्यांना विश्वासात घेऊन संपर्क साधतील. तसेच सदरील कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक देखील शाळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हिंगोली शहरातील वाहतुकीच्या संदर्भात नगरपालिकेसोबत चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्याबाबत देखील उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अवैध धंद्यावर अंकुश ठेवणार असून शहरात CCTV यंत्रणा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. यासाठी नगरपालिका व स्थानिकांची मदत देखील घेणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. यावेळी सुधीर वाघ यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, उपनिरीक्षक शिवसाम घेवारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांची उपस्थिती होती. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. इथे क्राईम, प्रॉपर्टी क्राईम आणि इतर क्राईम हा जसा इतर जिल्ह्यांमध्ये फार ॲग्रेसिव्हली होत असतो, तर इथे तुरळक प्रमाणात सर्वीकडे चोऱ्या, त्यानंतर घरफोडी याचं थोडंसं प्रमाण आहे. डेकॉयटी किंवा असं सिरियस क्राईम, फायर आर्मचे क्राईम वगैरे ते तेवढ्या प्रमाणात नाही. तर आमचा प्रयत्न राहणार की यासुद्धा क्राईममध्ये आम्ही घट करावी आणि जास्तीत जास्त उघडकीस आणण्याचा प्रयत्न करावा. याच्या अगोदरचे SP श्री श्रीधर साहेब यांनी अतिशय चांगलं काम इथे केलेलं आहे आणि तेच काम आम्ही पुढे घेऊन जाऊ असं आमच्या टीमनं आणि आम्ही ठरवलेलं आहे. या जिल्ह्यामध्ये जे काही सेन्सिटिव्ह, कम्युनली सेन्सिटिव्ह थोडंसं वाटतं ते पोलीस स्टेशन म्हणजे वसमत आहे, कळमनुरी आहे, त्यानंतर औंढा आहे, हट्टा आहे. तर या पोलीस स्टेशन्सवर आमचं जास्त लक्ष राहील. तिथे कायदा व सुव्यवस्थेवर आमचं बारीक लक्ष राहील. त्यानंतर वेलफेअरच्या अनुषंगाने सुद्धा जे कर्मचाऱ्यांचे जास्तीत जास्त वेलफेअर कसं आम्हाला बघता येईल आणि त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना मुख्यालयात राहून कसं काम करता येईल अशा त्यांच्या सोयी बघून त्यांना काम करण्याची संधी देण्याचा माझा उद्देश राहील. इथे माननीय श्रीधर साहेब आणि पापळकर जे मागचे कलेक्टर साहेब होते त्यांनी प्रतिबंधक कारवाईमध्ये अतिशय चांगलं काम केलं होतं. MPD महाराष्ट्रात एवढ्या होत नव्हत्या, एवढ्या MPD इथे आपल्या म्हणजे मोठ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर MPD होत नाही. तसं 42 वगैरे MPD त्यांनी केलेले होते. तर त्यांची लिगेसी आम्ही पुढे चालू ठेवू. अधिकारी आणि अंमलदार यांच्या सुविधासोबतच प्रशासकीय सुधारणांसोबतच महिला आणि मुलींची सुरक्षा जे आता आपल्या संवेदनशीलतेच्या अनुषंगाने अग्रस्थानी आलेलं आहे त्यावर आम्ही प्राधान्याने कलेक्टर साहेबांसोबत, शिक्षणाधिकाऱ्यांसोबत, इथल्या NGOंसोबत आणि 1098 एक जी चाइल्डलाईन हेल्पलाईन आहे त्यांच्यासोबत, चाइल्ड अँड वेलफेअर कमिटी यांच्यासोबत
एक जागृतीचे कार्यक्रम आम्ही सुरू केलेले आहे, परंतु ते मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर कॉलेजेसला आणि हॉस्टेल्स, आश्रमशाळा, निवासी वसतिगृह इथे सुद्धा प्रायोरिटीने कंटिन्युटी ठेवून करायचे आहेत असं ठरवलेलं आहे. यामध्ये रेकॉर्डेड गुन्हेगार यांच्यावर बारीक लक्ष ठेवणे आणि त्यांच्यावर कठोर प्रतिबंधक कारवाई जसं अगोदर सुरू आहे त्यामध्ये अधिक वाढ कशी करता येईल ते ठरवणे आणि अवैध धंदे किंवा अवैध जे व्यवसाय आहेत त्यावर अंकुश लावणे, त्या अनुषंगाने ज्यांच्या काही इनपुट्स येतील त्यावर ताबडतोब कारवाई करणे आणि अवैध धंदे व्यवसाय चालणारे याची दक्षता घेणे हे सुद्धा आमच्या प्रायोरिटीवर राहणार आहे. सुरुवातीला जसं जसं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारत आहे तसं इथे सुद्धा QR कोड सिस्टम आणायचा माझा विचार होता, परंतु एक पंचिंग सिस्टम अगोदरपासूनच आहे आणि ती सिस्टम सुद्धा चांगली आहे, त्याच्यामध्ये रिव्ह्यू लवकर घेता येतो, त्यामुळे तीच सिस्टम आम्ही पेट्रोलिंगची आणि त्याची सुरू ठेवणार आहोत. बाकीचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याचे क्राईम प्रिव्हेन्शनसाठी महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये CCTV यंत्रणा महत्त्वाच्या शहरांमध्ये कशी वाढवता येईल, DPTC फंडमधून म्हणा किंवा प्रो फंडिंगमधून म्हणा किंवा स्थानिक लोकप्रशासन जे किंवा स्थानिक जसं नगरपालिका आहेत, ग्रामपंचायत आहेत किंवा ज्या ज्या लोकल बॉडीज आहेत त्यांच्या माध्यमातून CCTV यंत्रणा सुधारवणे आणि ती इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या काही प्रायोरिटीज आम्ही ठरवलेल्या आहेत आणि आपल्याला जे काही असं वाटतं किंवा समाजामधून किंवा वेळोवेळी जी काही सिच्युएशन होते, जसं महाराष्ट्रात एखादी घटना घडली ते पडसाद इकडे उमटू शकतात, तर त्या संवेदनशीलतेप्रमाणे आम्ही इमिजिएट रिस्पॉन्स देऊन काम करणं ही प्रायोरिटी ठेवलेली आहे. आपल्याकडे रिस्पॉन्स आणि तिचा नंबर असेल आणि लेडीज किंवा मुलींना ती पोलीस दिदी म्हणून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे ते प्रयत्न करू शकतात. इनफॉर्मॅलिटी म्हणून त्या सिव्हिल ड्रेसमध्ये तिथे जाऊन त्यांच्याशी संपर्क साधतील आणि त्यांच्या काही अडीअडचणी आहे का ह्या ऑफिशियली नाही तर इनफॉर्मल होऊन त्यांच्याशी अधिकाधिक संवाद साधून त्यांच्याशी संपर्कात राहतील. तर या काही गोष्टी आहेत. पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमची तयारी सुरू आहे. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन प्लॅन पण आमचे तयार होत आहेत. आजच DG मॅडमने DG ऑफिसमध्ये गणेश उत्सवाच्या अनुषंगाने, ईद ए मिलादच्या अनुषंगाने बैठक घेऊन काही सूचना दिलेल्या आहेत आणि त्याची सुद्धा आमची तयारी पूर्ण झालेली आहे. आपल्याकडे SRPF, होमगार्ड्स आणि हा बंदोबस्त देखील बाहेरून आलेला आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन आम्ही केलेलं आहे. हिंगोली जिल्हा तसा कम्युनली फार सेन्सिटिव्ह असं वाटत नाही. मागच्या अनेक वर्षांपासून फार मोठे कम्युनल अँगलने क्राईम्स इथे घडलेले नाही आणि तीच कम्युनल सौहार्द कसं वाढीस लागेल किंवा त्याच्यामध्ये आम्हाला अधिक समन्वय कसा ठेवता येईल किंवा इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर इथलं सोशल फॅब्रिक टिकवणे आणि ते बिघडून न देणे ही एक आमच्यासमोर चॅलेंज आहे. हे तिन्ही जे काही घटक आहेत ज्यांच्यामध्ये वादविवाद होऊ शकतात त्यांच्याशी समन्वय ठेवून हिंगोलीमध्ये येणारे सण उत्सव आणि इलेक्शन शांततेत पार पाडण्यासाठी आमचं प्राधान्य आहे. थँक्यू.